म्हणजे स्वप्नाचं शहर, पण त्याच मुंबईत एक असा कोपरा आहे जिथं स्वप्न विकली जातात आणि माणसंही विकली जातात. त्या कोपऱ्याचं नाव कामाठीपुरा. आणि त्याच कामाठीपुरात गुजरातमधून एक मुलगी वयाच्या 16व्या वर्षी प्रेमासाठी घर सोडून येते. इतरांप्रमाणे तीही डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आली, पण तिच्या आयुष्यात पुढे काही वेगळंच घडतं. त्याच्यावर तिने जीव ओवाळून टाकला, त्याच्यावर विश्वास ठेवून ती मुंबईत आली. पुढे त्यांनीच तिला फक्त 500 रुपयांना विकलं. पण ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण त्याच नरकातून बाहेर पडून ती मुलगी एक दिवस कामाठीपुराची सर्वात ताकदवान महिला बनते आणि पूर्ण कामाठीपुरा तिच्या नावाने ओळखला जातो. लोक तिला आदराने गंगामाही म्हणायचे. बघूया काय आहे गंगूबाई काठियावाडी यांची खरी गोष्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका. गुजरातमधील सौराष्ट्र भागात 1939ला गंगा काठियावाडीचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव गंगा हरिजीवन दास काठियावाडी होतं. त्यांचे वडील हरिजीवन दास हे चांगल्या प्रकारची नोकरी करत होते. त्यांची आई गृहिणी होती. घरात पैसा प्रतिष्ठा होती आणि सर्वजण उच्च शिक्षित होते. गंगा ही शिक्षण घेत होती, पण गंगाला अभ्यासापेक्षा अभिनयाच्या क्षेत्रात आवड होती. त्या काळात मुंबईच्या सिनेमाच्या गोष्टी गुजरातपर्यंत पोहोचायच्या. गंगाला सिनेमा बघायची आवड होती. गंगाचं लहानपणापासूनच एक मोठं स्वप्न होतं की तिला अभिनेत्री बनायचंय. तिलाही वाटायचं की एक दिवस ती मुंबईला जाईल आणि सिनेमात काम करेल. पण मुंबईला जाण्यासाठी घरचे कधीच परवानगी देत नव्हते, हेही तिला चांगलंच माहिती होतं. त्या काळात मुलींना घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. गंगाचे स्वप्न मनातच दडलेलं होतं. गंगाच्या वडिलांच्या हाताखाली रमणिकलाल नावाचा एक अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्याचं वय साधारण 28 वर्ष होतं. त्यावेळी गंगा फक्त 16 वर्षाची होती. गंगाला रमणिकलालवर प्रेम झालं. त्याचं गोड बोलणं, वागणं आणि त्याचं मुंबईतील अभिनयाविषयी गंगाला सांगणं. हळूहळू गंगाला त्याच्याबद्दल ओढ वाटू लागली आणि रमणिकलाल मध्येही गंगा गुंतून गेली. दोघांमध्ये प्रेम झालं. त्यांना माहित होतं की हे लग्न घरचे कधीच मान्य करणार नाही. त्यांच्यामध्ये वयाचं अंतर, पदाचं अंतर हे सगळं आडवं येत होतं. मग एक दिवस गंगाने धाडस करून निर्णय घेतला. हिंदी चित्रपटात काम करणाऱ्याच्या वेड्यापायी गंगा आपल्या प्रेमीसोबत मुंबईत पळून गेली आणि ते दोघं मुंबईच्या कामाठीपुरा भागात राहायला लागले. दोघांमध्ये जेवढे पैसे होते तोपर्यंत ते सगळं चांगलं चाललं होतं. परंतु पैसे संपल्यानंतर रमणिकलालने गंगाला सांगितलं की मी तुला मावशीकडे सोडणार आहे. गंगा ही मावशीकडे जायला तयार झाली. रात्रीच्या वेळी तिला रिक्षातून त्याने सोडलं. तिला वाटत होतं की आता तिचं स्वप्न पूर्ण होईल, पण तिच्या आयुष्यात पुढे जे होणार होतं त्याची तिला कल्पनाही नव्हती. तिला जिथं सोडलं ती जागा होती कामाठीपुरातील एक कोटा आणि त्या रात्री त्याने रमणिकलालने त्या कोट्याच्या मालकींकडे गंगाला ठेवलं आणि गंगाला सांगितलं की ही माझी मावशी आहे. गंगा तिथे राहण्यास तयार झाली. पण जेव्हा गंगा कामाठीपुराच्या रेड लाईट एरियात उतरली तेव्हा तिला कळलं की रमणिकलालने तिला 500 रुपयानं विकले. ज्याच्यावर तिने प्रेम केलं, ज्याच्यासाठी तिने घर सोडलं, त्याच माणसाने तिला एखाद्या वस्तूसारखं विकलं. गंगाला समजत नव्हतं काय करावं. ती रडली, ओरडली, रमणिकलालला शोधत राहिली, पण तो दूर निघून गेला होता. परत कधीच आला नाही. त्या रात्री एक सामान्य मुलगी एका नरकात ढकलली गेली, पण त्या नरकाने तिला तोडलं नाही, उलट त्याच नरकाने तिला घडवलं. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. गंगा रोज त्या परिस्थितीतून सुटण्याचा प्रयत्न करायची, पण त्या काळात कोठ्यावर आलेल्या मुलींना सोडत नसत. हळूहळू गंगाने परिस्थिती स्वीकारली, पण ती कधीच आतून हरली नाही. तिने आजूबाजूच्या गोष्टी बघायला सुरुवात केली. कोण कसं राहतं, कोण कसं वागतं, कोण कोणावर दबाव टाकतं, ती शिकत राहिली. हळूहळू ती कामाठीपुरात ओळखली जाऊ लागली. पण एक माणूस होता जो गंगूबाईंना सतत त्रास द्यायचा. त्याचं नाव होतं शौकत खान पठाण. हा एक मोठा गुंड होता. तो गंगूबाईचा आर्थिक आणि शारीरिक शोषण करत होता. पण गंगूबाई गप्प बसणारा नव्हता. त्यांना ठरवलं की या माणसाला धडा शिकवायचा. त्या काळात मुंबईत एक मोठं नाव होतं, अब्दुल करीम खान उर्फ करीम लाला. त्या काळातील सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन. गंगूबाई थेट त्याच्याकडे गेला. त्या काळात कोठ्यावरची एक बाई थेट डॉनकडे जाणं हे खूप मोठं धाडस होतं. त्यांनी करीम लालाला सगळं सांगितलं आणि शौकत खानची तक्रार केली. करीम लाला त्यांच्या धाडसाने प्रभावित झाले आणि मग गंगूबाईने एक असं काम केलं जे कोणी कल्पनाही केलं नव्हतं. त्यांनी करीम लालाला राखी बांधली आणि म्हणाल्या की तू माझा भाऊ आहेस, आणि करीम लालाने ती राखी स्वीकारली. त्या दिवसापासून करीम लाला त्यांचा मानलेला भाऊ बनला आणि शौकत खानला करीम लालाने असा धडा शिकवला की तो परत कधीच गंगाच्या वाटेला गेला नाही. एवढ्या मोठ्या माणसाची बहीण झाल्यानंतर गंगूबाईची ओळख वाढली आणि कामाठीपुरात गंगाची गंगूबाई झाली. गंगूबाईचा दबदबा प्रचंड वाढला. सगळेजण त्यांना गंगूबाई नावाने ओळखायचे. सगळेजण गंगूबाईचा आदर करायचे. बऱ्याच लोकांना वाटत होतं गंगूबाई फक्त कोठ्याची मालकीणच आहे, पण त्यांनी एक वेगळीच बाजू होती. त्या कामाठीपुरातील महिलांसाठी लढत होता. त्या म्हणायच्या कोणत्याही मुलीने तिच्या इच्छेविरुद्ध इथे यायला नको. त्यांनी खूप मुलींना सोडवलं, खूप अनाथ मुलांची काळजी घेतली. चित्रपटाच्या स्वप्नाने मुंबईत आलेल्या मुलींना त्यांनी समजावून परत घरी पाठवलं. म्हणूनच कामाठीपुरातील लोक त्यांना गंगामा म्हणायचे. 1960च्या दशकात कामाठीपुरात सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा सुरू झाली आणि सरकारने आदेश दिला
आता या भागातील कोटे हटवा, पण गंगूबाईंनी याला जोरदार विरोध केला. त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले की या बायका कुठे जाणार, त्यांचं काय होणार. या संदर्भात गंगूबाईंनी थेट पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यांच्यासमोर कमाटीपुरातील महिलांचे प्रश्न मांडले. असे सांगतात की पंडितजी त्यांना म्हणाले, लग्न करा आणि या जगातून दूर जाऊन सुखी राहा. त्यावर लगेच गंगूबाई म्हणाल्या, आपण मला स्वीकारता का, मी लग्नाला तयार आहे. हे ऐकून नेहरू जागी स्तब्ध झाले आणि त्यांनी गंगूबाईच्या विधानाशी असहमती दर्शवली. तेव्हा गंगूबाई म्हणाल्या, पंडितजी तुम्ही रागू नका, मला फक्त माझा मुद्दा सिद्ध करायचा होता. उपदेश करणं सोपं आहे, परंतु स्वीकारणं कठीण आहे. बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगूबाईला वचन दिलं की ते त्यांच्या मागण्याकडे लक्ष देतील. स्वतः पंतप्रधानांनी मध्यस्थी केल्यावर कमाटीपुरा येथील वस्ती वाचली. हे त्या काळासाठी अविश्वसनीय होतं. 2008ला वयाच्या 68व्या वर्षी मुंबईतील कमाटीपुरामध्ये गंगूबाई काठियावाडी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर कमाटीपुरातील अनेक ठिकाणी त्यांचे फोटो आणि पुतळे लावण्यात आले. लोक त्यांना आजही आठवतात. आजही त्यांना गंगामा म्हणतात. महत्वाची गोष्ट म्हणजे आज कमाटीपुरा येथील कोटा हा 75 वर्षांनी जुना असून जसा आहे तसाच आहे. आजही लोक कोटा बघण्यासाठी तिथे जातात, जिथे एकेकाळी गंगूबाईचा दबदबा होता, जिथे आता आजूबाजूला नवीन इमारती उभ्या राहत आहेत. एक मुलगी जिला 500 रुपयांना विकलं गेलं, ती पुढे जाऊन पंतप्रधानाशी बोलली. तिनेच त्या भागातल्या महिलांना न्याय मिळवून दिला. गंगूबाई काठियावाडी यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द असेल तर माणूस स्वतःची ओळख स्वतः बनवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.